देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस, जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर 11वीं और 12वीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है। 5वीं, 6ठी, 7वीं और 8वीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू, इंग्लिश, मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम। यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए, शहीद अब्दुल हमीद कुसुम्बा रोड, निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने, मालेगांव। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज़ इंडिया पर। जाबिर शाह के साथ आज की स्पेशल रिपोर्ट। भाजपा नेता डॉक्टर किरेट सोमैया मनमाड़ रेलवे स्टेशन पर आज पहुंचे। उसके बाद उनका दौरा दूसरी मर्तबा मालेगांव शहर था। मालेगांव शहर में पहले 100 करोड़ रुपये के लेन देन का मामला सामने आया था। मर्चेंट बैंक का मामला है। बाद में ये मामला बढ़कर 21 राज्यों से 1000 करोड़ रुपया मालेगांव शहर आया। ये पैसा कहां इस्तेमाल हुआ, ये सवाल डॉक्टर किरेट सोमैया उठा रहे हैं। इसमें महमूद बघाट और सिराजुद्दीन, ये दोनों के नाम यहाँ पर सामने आ रहे हैं कि ये लोगों ने इसमें अहम किरदार निभाया है। महमूद बघाट और सिराज अहमद 11 लोगों की मदद से 21 राज्यों से 1000 करोड़ रुपया अहमदाबाद, मुंबई, अलग अलग राज्यों से आया है। क्या है पूरा सर, दुसऱ्यांदा तुम्ही मालेगावला भेट देणार आहे। हा प्रकरण मोठं आहे असं तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे। किती मोठं प्रकरण आहे आणि काय काय याच्यातून तुमच्या हाती आहे? पहिली जी टोळी आहे त्या टोळीमध्ये 1000 कोटी रुपये चा व्यवहार आता सिद्ध झालेला आहे। जे तपास यंत्रणा आहेत त्यांना भीती आहे की आता प्रकाराच्या दुसरा टोळ्याही सक्रिय आहेत। जी पहिली टोळी आहे त्याचा जो मास्टर माइंड आहे त्यांनी महमूद बघाडनी सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद अशा 11 लोकांच्या मदतीने देशभरातील 21 राज्याचा 201 बँक ब्रांच मधून 1000 कोटी रुपये मालेगांव व अन्य ठिकाणाहून अहमदाबाद, सूरत, मुंबई या हवाला ऑपरेटरकडे ट्रान्सफर करून तिथून तो पैसा वेगवेगळ्या मार्गाने, काही दुबई, काही हिंदुस्थानात वापरला आहे। आज मालेगावला येण्याचं कारण एक कि नासिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक प्रमाणे सिराज मोहम्मदने आणखीन काही बँका, काही NBFC याचाही वापर केलेला आहे आणि हा पैसा इथे कुठे काय गेला त्यातही आज मी पाठपुरावा करणार आहे। माझ्याकडे काही माहिती आहे, या दोपहरपर्यंत कन्फर्म होणार। मनमाड़ में पत्रकारों से बातचीत करने के बाद डॉक्टर किरेट सोमैया मालेगांव शहर रवाना हुए। मालेगांव शहर में भी मराठा दरबार में पत्रकार परिषद ली और पत्रकार परिषद में डॉक्टर किरेट सोमैया ने बताया कि बहुत जल्द ही 11 तारीख को महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जो लोग नामको मर्चेंट बैंक, इस मामले में 14 लोग जो फरियादी है और जो साक्षीदार है, जिनके अकाउंटों से करोड़ों रुपये का हेरा फेरी हुई है, इनसे देवेंद्र फडणवीस खुद मुलाकात कर वोट जिहाद का जो मामला मालेगांव शहर में चल रहा है, इस पर उनसे मुलाकात करेंगे कि 1000 करोड़ रुपये का ये मामला वोट जिहाद का क्या है और आया हुआ हवाले का पैसा अकाउंट में ट्रांसफ़र होने के बाद अकाउंट से किसने कैसे निकाला और कहां इस 1000 करोड़ रुपये का इस्तेमाल किया गया है। इसको लेकर डॉक्टर किरेट सोमैया ने पूरी जानकारी महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को दे दी है, जिसको लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 11 तारीख को 14 फरियादी और साक्षीदार मिलाकर इनसे
मुलाकात करने के लिए समय दे दिया है, जो किरीट सोमैया के साथ जाने वाले हैं। वहीं किरीट सोमैया ने मालेगांव शहर आवामी पार्टी के सदर रिजवान बैटरीवाला से भी मुलाकात की, जिन्होंने रिजवान बैटरीवाला से भी कुछ डॉक्यूमेंट और कागजात हासिल किए हैं। रिजवान बैटरीवाला ने कहा, मालेगांव शहर में लैंड जिहाद और जिस तरीके से एजुकेशन रेजुरेशन ज़मीन पर भी प्लॉट गिराकर बेच दिए गए हैं, अतिक्रमण से शहर परेशान है, इस पर भी कुछ न कुछ होना चाहिए। जिस पर डॉक्टर किरीट सोमैया ने उन्हें आश्वासन दिया और 11 तारीख को उन्हें भी मुंबई बुलाया है। आइए क्या है मराठा दरबार की पत्रकार परिषद, पूरा मामला। बुधवारी 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव वोट जिहादचा पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे माझ्या सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे। मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली। मालेगावच्या या 14 तरुणांना 18 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, काही बेरोजगार आहे, यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने सिराज मोहम्मद आणि वोट जिहाद गँगनी ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं, त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले, फसवाफसवी केली आणि हा घोटाळा केला। या निर्दोष तरुणांना स्वयं मुख्यमंत्री मी बोलवलं आहे। मी यांच्यापैकी जयेश मिसाळच्या घरी पण जाऊन आलो। मुख्यमंत्री स्वतः या 14 लोकांची चर्चा करणार आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे। निवडणुकीच्या वेळेला हा घोटाळा उघडकीस आला। मालेगाव नागरिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत 114 कोटी रुपयाचा घोटाळा झाला। हे पैसे देशभरातले 21 बँका 21 राज्यातून 201 ब्रांचेस मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले। या 14 लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद नागानी, यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद नागानी, शेख शहबाज, जाफर भाई नबीबल्ला, अमीर वाधरिया, अब्दुल कादिर भगाड़ असे 27 सिराज मोहम्मद एंड गँग च्या खात्यात हा पैसा 114 कोटी रुपये ट्रान्सफर झाला। त्या 27 खात्यातून हा पैसा अहमदाबाद, सुरत, मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठवण्यात आले। तिथून सुमारे 600 कोटी रुपये यात एकंदर असं लक्षात आलं की ही एक टोळी, हे बँक ऑफ आपल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले।
एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे 27 त्याचे जोडीदार त्यांच्या खात्यातून 1000 कोटी रुपये त्यांच्या खात्यात आले. 1000 कोटी रुपये तिथून अहमदाबाद, सुरत, मुंबईचा हवाला ऑपरेटर कडे ट्रान्सफर झाले. त्यापैकी 600 कोटी रुपये दुबईला गेले. 100 कोटी रुपये 100 कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले. काही मालेगाव मधून, काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा. आणि ते 100 कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात, 3-4 आठवड्यात बोट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं. निवडणुकीच्या काळात मी आपल्याला जे सांगितलं, बोट जिहाद करणारा व्यक्ती, नेते, संस्थांमध्ये 100 कोटी रुपये मालेगाव केंद्र होतं वाटण्यात आलं. म्हणजे फक्त मालेगावसाठी नाही, केंद्र मालेगाव होतं. जसं मी मागे पण उलेमा बोर्ड, मराठी मुस्लिम सेवा संघ, असं काय संस्थांची नावं दिली होती. मौलाना सज्जाद नोमानी हे जे वोट जिहादचा प्रचार करत होते, यांचा संस्थेत 500 रुपये नाही. पण महाराष्ट्रभरात मोठे संमेलन, सभा, प्रचार, हा पैसा या मालेगावचा वोट जिहाद घोटाळ्यातून त्यांना मिळाला. सकाळी आज नागपूर बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली. संचालक मंडळाने आपली भेट घेतली नागपूर बँकेच्या. पण आता आहे की मी खूप वर्ष बोललोय. आज मी मालेगावात नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, पोलीस विभागाचे अधिकारी, आता अन्य संस्था अधिकारी यांची भेट होत चर्चा सुरू आहे. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रनी या संबंधात हवी तेवढी कारवाई केलेली नाही. आम्ही त्यांना आग्रह केला आहे, त्याचा पाठपुरावा करू.